विधान परिषद निवडणुकीचे माघारीची तारीख काल जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि त्यामध्येच आपण 2 दिवसांपासून चर्चेत गीते बंधूंचं नाव जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात बघत होतो। त्यामधीलच गोकुळ गीते जे आहेत काल ज्यांनी माघारीचा जी भूमिका आहे ती घेतलेली नाही ते आपल्यासोबत आहेत। दादा, काल जे आहे आपण आपल्यावरती टीका टिप्पणी झाली, दराडे जे कुणाल दराडे आहेत यांनी आपल्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका आपण घेतली होती। त्यानंतरच आपण माघार घेणार नाही अशी देखील भूमिका घेतली होती। नेमकं काय प्रकरण? परवाकडे कुणाल दराडांनी एका नाशिकमधल्या ज्येष्ठ नगरसेवकाला खाजगीमध्ये संभाषणामध्ये असं सांगितलं की गणेश गीते काय, गोकुळ गीते काय, त्यांचा बापसुद्धा निवडणुकीतून माघार घेईल। त्यापेक्षा त्यांनी कुणाल दराडेंनी त्यापेक्षा माझ्या घरी आले असते, आम्हाला विनंती केली असती, नम्र भाषेत 4 शब्द व्यक्त केले असते तर नक्कीच आमची भूमिका त्या ठिकाणी आम्ही गिरीश भाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी दोघा बंधूंनी मान दिलेला होता आणि आमची काल माघार होणार होती। पण त्यांचा शब्द, माझ्या वडिलांचा झालेला नावाचा उद्धार, या गोष्टीमुळे त्या ठिकाणी माझ्या भावना दुखावल्या आणि निवडणूक मी पुढे नेण्याचा निर्णय त्या ठिकाणी ठाम केला। काल माझ्यावर दिवसभर त्या ठिकाणी गिरीश भाऊ महाजनांचा त्या ठिकाणी फोन येत होते। माझी पण त्यांच्या शब्दाला मान देण्याची इच्छा होती पण माझा नाईलाज झाला। शेवटी कोणी तुमच्या घरच्यांचा उद्धार करत असेल तर माझ्या जागी मीच काय, पुढला एखादा सर्वसामान्य जरी माणूस असेल तो माझ्याच भूमिकेत राहील। कुणाल दराडेंनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं वक्तव्य केलं आहे की आम्ही नातलगच आहोत, आमच्यामध्ये जे आहे ते आम्ही बोलून जे आहे ते सॉल्व्ह करू आणि यानंतर मी जे आहे ते त्यांना भेटायला जाणार आहे, त्यांच्या घरी स्वतः त्यांना भेटणार आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली। त्यानंतरच माझी जी ऑडिओ क्लिप आहे ही कोणीतरी जे आहेत व्हायरल केली, पण ती माझी नाही आहे, ती त्यांनी चेक करावी अशी देखील त्यांनी एक भूमिका। आता ती चेक करायला इतका वेळ मला नाही आहे, कारण निवडणुकीला आता 14 दिवस या ठिकाणी प्रचाराचा कालावधी राहिलेला, त्यांनी ती चेक करावी। आणि राहिला नातलगांचा संबंध, तुमच्या घरामध्ये एक आमदारकी होती, पूर्वी 2 होत्या, आता एक आमदारकी तुमच्या चुलत्यांच्या रूपाने होते। आपण नातलग होतो तर तुम्ही त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून ही निवडणूक दावेदारी आमच्यासाठी सोडायला पाहिजे होती असं मला वाटतं। आपल्या बंधूंनी जी आहे ती वरिष्ठांची चर्चा करून जी आहे ती भाजपमधून आणि अपक्ष जी आहे ती माघारी घेतली आहे। गिरीश महाजन देखील आज नाशिकमध्ये आहेत, उदय सामंत जे आहेत ते आज नाशिकमध्ये आहेत, ते आपली भेट घेणार आहे। आपल्या या सर्व संदर्भात काही बोलणं झालं? मी तुम्हाला सांगू इच्छितो की दराडेंचं शिवसेनेसाठी किंवा महायुतीसाठी असलेलं योगदान आपण मला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। मी या ठिकाणी गणेश गीते बीजेपीचे सक्रिय कार्यकर्ते आहे, मी बीजेपीमध्ये सक्रिय पुढे नेहमी फक्त त्यांचा बॅकबॉन म्हणून किंवा त्यांच्या पडद्याआडचा पाठीमागचा खेळाडू म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असो, त्यापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका असो, या ठिकाणी पक्षाने गिरीश भाऊंनी, आदरणीय आमदार राहुलदादा आहेरांनी ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या होत्या त्या मी प्रामाणिकपणे पूर्ण केल्या। ओझर नगर परिषदेमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष असो किंवा पिंपळगाव नगर परिषदेमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष सोबत शिंदे गटाचे 10 नगरसेवक पण निवडून आणण्यासाठी मी त्या ठिकाणी जीवाची त्या ठिकाणी मेहनत घेतली, रात्रीचा दिवस केला आणि 8-8 दिवस आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो आहे। आणि मला जोडी जर नावं घ्यायची असेल तर मला पण नाशिकमधले काही ज्येष्ठ नगरसेवक जे माझ्या फॉर्मला सुचक आहे ते सुद्धा 8-10 दिवस आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो आहे। रात्रभर त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून आम्ही त्या ठिकाणी तो प्रचार केला, तेव्हा एवढं मोठं यश आम्हाला पाहायला भेटलं। नरेंद्र दराडेंचं असं कुठं एखाद्या नगर परिषदेमध्ये मागच्या 8 वर्षाचं योगदान आपण शिंदे गटाच्या माध्यमातून माहिती घेऊन मला सांगावं। पडद्यामागचा हिरो गोकुळ गीते अचानक निवडणुकीच्या रिंगणात कसा, अनेक लोकांना प्रश्न पडला आहे, याचं नेमकं काय? वास्तविक गणेश गीतेंचं भारतीय जनता पार्टीमध्ये 2017 पासून खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। पार्टीने त्यांना स्थायी समितीचे सभापती पण त्या ठिकाणी 2दा संधी दिली, पण नंतरच्या काळामध्ये पार्टीकडून काय अवेअरनेस गणेश गीतेंच्या बाबतीत जाणून बुजून केले जातं का मला माहीत नाही, किंवा खालच्या पातळीवर हेडले लोकप्रतिनिधीवरती काय चुकीच्या मेसेज देतं का मला माहीत नाही। एक मागची 2024ची विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी तेवढी एक चूक जर सोडली तर आमचा हेतू हा कायम भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी राहिलेला आहे। तुम्ही कायम बघत असता की गणेश गीतेंच्या ऑफिसला बसायला सुद्धा जागा नसते, मुंगी येईल इतकी सुद्धा जागा कधी कधी शिल्लक नसते, इतक्या लोकांच्या समस्या गणेश गीते किंवा आम्ही त्या ठिकाणी सोडवत असतो। अशा वेळेस पार्टीने ही जागा महायुतीमध्ये भाजपाने स्वतःकडे सोडून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रायोरिटीने प्रयत्न करायला पाहिजे होता, पण ती जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे, तशी शंका आल्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह होता की निवडणूक आपल्याला सोडायची नाही, गणेश भाऊ नाही तर गोकुळ भाऊ, आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सगळ्या याचा भावनांचा दखल मी घेतली आणि फॉर्म भरला। कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण खरं तर व्यक्त केलेलं आहे, मात्र गणेश गीते जे आहेत ते भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते आहेत, अनेक निवडणुकी देखील त्यांनी लढल्या आहेत। मात्र या सर्व संदर्भात भाजपकडून त्यांना आता आपण जे लढत आहात याचा महायुतीमध्ये जो आहे हा घटक पक्ष म्हणून शिंदे गटाचा उमेदवार आहे, तर त्याचा त्यांना त्रास होईल का काही? आपल्याला काय वाटतं? असा त्रास तो व्हायला नको, कारण ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्या पक्षात आहे। आमच्या वहिनी पण नगरसेविका आहे, त्यांनी त्या पक्षाची जबाबदारी पार पाडावी। माझं निवडणूक लढण्यासाठी माझे मित्रपरिवार, माझे समर्थक आणि माझे मतदार त्या ठिकाणी मला नक्कीच पाठिंबा देतील, माझी निवडणूक पुढे नेतील याची मला खात्री आहे। निवडणुकीसाठी रणधुमाळी आता काय असणार गणेश गीते, गोकुळ गीते? काही नाही, आता जे 619 मतदार आहे प्रत्येक ठिकाणी जाणार, त्या नगरसेवकांना त्यांच्या घरी भेटी देणार,
त्यांना माझ्या विचार भूमिका स्पष्ट करणार, माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार. त्यावर ठामच आहात. हो हो, निवडणूक आता माघारीचा टाइम संपला आणि जाहीर पाठिंबा द्यायची वेळ असती तर एक वेळेस एक सक्रिय किंवा एक क्रियाशील उमेदवार असता तर मी नक्कीच दिला असतं. पण नरेंद्र दराडे जो माणूस 8 वर्ष नॉट रिचेबल होता, त्या माणसाने फक्त स्वतःच्या संस्थेचा विकासासाठी आमदारकी वापरली. त्या दराडेंना कधी जाहीर पाठिंबा माझ्याकडून होऊ शकत नाही. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून गिरीशभाऊ महाजन, उदयभाऊ सावंत आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर माफी मागतो. पण कृपया त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, निवडणुकीचा माझा प्रचार करण्यासाठी मला सवलत द्यावी अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. नक्कीच महाविधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आपल्यासोबत होते. वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.